मुलांनो एकत्र म्हणा नमस्ते. नमस्ते बाई वगैरे नाही. नमस्ते बाई. आता बसा म्हटलं की बसतात नाही, बसा म्हटलं. बसले सुद्धा निघाय जरा. बाई शिस्त नाही काही नाही. पण थोडेसे शिष्टाचार पाळायला पाहिजे. अजेंडा जो पहिला मी कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती करतो. कोणाला? भाषण करायला नाही, नाही नाही, ना. भाषण आवश्यक आहे. दांडेकर भैया प्रमुख अतिथी आहेत आणि बाकीचे सगळे विशेष निमंत्रित आहेत. तर आपण त्यांचं स्वागत केलेलंच आहे. पहिल्यांदा एक एक जण येतील आणि सगळेजण आपलं नाव आणि सध्या आपण काय करतो याची थोडक्यात माहिती देतील. त्याच्यानंतर काही आठवणी सांगायचा कार्यक्रम नंतर होईल. कोणाच्या काय असल्या तर वगैरे असा प्रकार. शिक्षकांच्या समोर सांगण्यासारखं असतील तर आधी सांगा. हो 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 ते तर ते झालं ते तर झालं. नाही नाही बाई आता ओढवं होत आहेत ना, त्याच्यामुळे ओढवं राहायची शिक्षा देऊ. सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट ते एवढंच नाही जरा एक खासदार याच्यामध्ये थोडंसं काहीतरी सांगणार नुसतं नाव आहे. हा, लग्न झालं की नाही झालं? सगळं सांग. मी सॉफ्टवेअरमध्ये थोडंफार करतो आणि स्टॉक मार्केट ॲडवायझर आहे. आणि राजकारणात बऱ्याचशा केसेस वगैरे झालेल्या होत्या ते अटेंड करत असतो संदीप गडगावकर. हात जरा नीट ठेव. तुझी सवय आहे, माझी संदीप गडगावकर. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. IT मध्ये आहे आता सध्या गेली 15 वर्ष. 10 वर्ष बाहेर होतो. आता जस्ट जुलैमध्ये बाहेर म्हणजे 3 वर्ष मी US ला होतो. त्याच्यानंतर 4 वर्ष 7 वर्ष त्याची पण पायी येणार. तू इकडेच बस बाबा. उचल इथे बस. मी एक प्रश्न तयार ठेवला तुला विचारायला. 3 वर्ष US ला होतो. 4 वर्ष UK ला होतो. गेली 3 वर्ष मी जर्मनीला होतो. आता मी परत आलो आणि आता TCS मध्ये आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. IT मध्ये मॅनेजर. लग्न इथे साक्षीदार पण आहे तिथे. गेलो होतो. मला बोलवलं होतं म्हणून गेलो होतो. तुम्ही बोलवला मुलगा आहे मला 6 वर्षाचा. आणि आता सध्या मी बँडला होतो. म्हणजे मी पूर्वी दादरला होतो शाळेत असताना. बँडला मी सध्या पुण्याला असतो. ICICI प्रुडेन्शियल लाईफमध्ये आहे. मी कॉमर्स BCom केलं आहे, BBM केलं आहे, MBA केलं आहे आणि CFP केलं आहे. आणि कबड्डी खेळायची आणि माझी एक फायनान्शियल सर्व्हिसेसची छोटी कंपनी आहे, ती रिसेंटली फ्लोट केली आणि 12 वर्षापासून आता पुण्यात मी सेटल झालो. निवडून विचारलं बायका. तरी हे तुझी काळजी असते प्रमाण द्या. नेक्स्ट मी लेन्सेस घालतो आता. मी ब्लू स्टारमध्ये कामाला आहे ॲज अ एरिया मॅनेजर म्हणून इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजनमध्ये. तर माझा जॉब प्रोफाईल एवढं सांगतो की तुम्ही जे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरता त्याची टोटल हार्डवेअर सिक्युरिटी सगळ्या बँक्समध्ये माझ्या कंपनीतर्फे आहे. हे होतात ते इंटरनल बँक्समध्ये बरेच झोल होतात पण ते कधी जवळ
पळ्याला राहायचो, आता मी कळव्याला शिफ्ट झालोय. एक बायको आणि एक मुलगी आहे 3 वर्षाची. दिनेश शिंदे, मी ठाण्याला राहतो हल्ली. दिनेश शिंदे, ठाण्याला राहतो मी. झी मराठीमध्ये डिरेक्टर म्हणून कामाला आहे. 6 वर्षाची मुलगी आणि एकच बायको आहे. स्वप्नील देवेंद्र गावकर. मी सिफीमध्ये काम करतो. प्रॉडक्ट हेड म्हणून आहे सिक्युरिटी प्रोडक्टसाठी. माझं लग्न झालं आहे. बायको माझी साऊथ इंडियन आहे आणि एक मुलगी आहे 10 वर्षाची. आणि मी अजून एक कुर्ल्यातच राहतो, जिकडे राहतो. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इस्कॉनचा मेंबर आहे, हरे कृष्णा. आणि थोड्या तमिळ आएंगा तमिळ करद नाव सांगतो. आता पोचायचं तिथपर्यंत. मनीष बागवे. मी BSc मायक्रोबायोलॉजी केलं आणि मग नंतर MBA केलं. आता गेले 7 वर्ष मी महिंद्रा ऑर्डिनेजमध्ये आहे ब्रांच मॅनेजर म्हणून. आणि एक मुलगा आहे मला, पहिली देतो ना 6 वर्ष. माझं नाव धनंजय प्रकाश साई. मी पुण्याला असतो. मी डिप्लोमा केलं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. आणि माझी मिसेसचं पार्लर आहे घरी स्वतःचा. आणि ती पुण्यालाच घरीच आमच्या बंगल्यात चालवतो. आणि ते डान्स क्लासेस, योगा क्लासेस आणि बालसंस्कार वगैरे पण क्लासेस घेते. आणि माझी आई तुमच्या माहिती होती, माझी आई सानेगुण विद्यालयामध्ये प्रिन्सिपल मुख्याध्यापक. सईदबाई तुम्हाला माहीत असेल. हा माझा लहान भाऊ म्हणून. माझा एक चुलत भाऊ, 2 चुलत सख्खा जयेश. तो पण 7वीपर्यंत होता. नंतर सानेगुण. तुझे ते क्लासेस चालतात ते तुझे कसले काय ते? क्लासेस माझे नाही, मिसेसचे चालतात. थँक्यू. माझं नाव परेश विश्वनाथ गोलकर. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. आता सध्या मी LNT कमर्शियल ऑफिसर म्हणून काम करतो. 10वी झाल्यावर मी डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग कंप्लीट करून मग दुबईला पण होतो मी 5 वर्ष. मग आता मी सद्यस्थितीत 2-3 कंपन्या बदलून मी LNT कमर्शियल ऑफिसर म्हणून आहे पवईला. आणि घरचं सांगायचं झालं तर एक बायको आहे, ती पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेत ब्रांच मॅनेजर आहे विरार ब्रांचला. आणि 2 मुली आहेत मला, एक 6 वर्षाची, एक 6.25 वर्षाची. 6 वर्षाच्या पहिलीत आहेत. घराच्या बाजूला विद्या मंदिर म्हणून शाळा आहे. आता मी दहिसरला शिफ्ट झालो. मी लोअर पेजला राहतो, दहिसरला शिफ्ट झालो. आणि विद्या मंदिर शाळेत मोठी मुलगी आहे आणि 6.25 वर्षाची मुलगी अजूनपर्यंत चालू. सुशील शंकर चव्हाण. सुशील शंकर चव्हाण. मी सध्या पुण्याला असतो. मुंबई पुणे सेटलिंग चालू असतं आणि अजून इलिजिबल आहे. मी लँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. अजून लग्न केलेलं नाही. मिळाली नाही. आणि लँड डेव्हलपमेंटमध्ये पनवेलला बिल्डिंग्स बांधल्या. आणखी पुण्यामध्ये प्लॉटिंग वगैरे चालू. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. नाव काय? तुम्ही ओरडताय काय? मी अजित देवल. मी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. म्हणजे आय स्पेशालिस्ट डॉक्टर. पहिले करायला जायचो, आता प्रभाजीकडे झालो. माझी बायको गायनेकोलॉजिस्ट आहे आणि सायन्सला पहिले होती KM होती. आणि म्हणजे घरी गाय आहे. दोन मुली आहेत. एक 6 वर्षाची, एक 3 वर्षाची. स्वतःची संस्था आहे. प्रस्तुत असेल मी मुंबई, महाराष्ट्र, इंडियात बऱ्याच ठिकाणी, आउट ऑफ इंडिया बऱ्याच कार्यक्रम. आता रिसेंटली सुनील गावस्कर यांनी सत्कार केला.
आणि 2 जणांना काय ऑर्केस्ट्रा मी गाणं नाही. तिकीटं अवेलेबल आहेत. चितळे कॉन्ट्रॅक्ट रवींद्र जोशी. मी प्रोफेशन मेकॅनिकल इंजिनियर आहे. पण गेली 8 वर्ष मी SAP मध्ये कन्सल्टिंग होतो सप्लाय चेन मॅनेजमेंट. सध्या गेली 3 वर्ष मी शिकागोमध्ये आहे. आणि यावेळी भावाच्या लग्नाचा योग आणि प्लस कार्यक्रम खाल्लं चालतं चांगली बायको डॉक्टर आहे आणि मी सध्या MBA हेल्थकेअर करते US मध्ये. आणि 2 मुली आहेत. मोठी मुलगी 10 वर्षाची आहे, धाकटी मुलगी 4 वर्षाची आहे. त्यांचं शिक्षण पण चालू परत यायचा विचार आहे की सध्या तरी नाही. स्पेशल नाही भावाच्या नावाने आलेलो आपण म्हटलं एकत्र येऊ. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुरुवात केली आणि आता US व्हायटामिन्स नावाच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये BSc कंप्लीट केल्यानंतर US व्हायटामिन नावाच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी सुरुवात केली आणि आता रिजनल बिझनेस मॅनेजर म्हणून त्याच कंपनीमध्ये मुंबईमध्ये कामाला आहे. माझं लग्न झालं आहे. माझी बायको पूर्वाश्रमीची कीर्ती पाटणकर. आता ती घरामध्येच पार्लर चालवते. शी इज अ ब्युटिशियन ऑल्दो यू कॅनॉट मेक आउट फ्रॉम माय हेअर आणि आय डोंट हॅव इश्यू येत. कशाचं काम करतो ऑर्डर मिक्सिंगचं. आणि त्याला बोलवलं आहे आणि दाखवतो ग्राफिक्स सर म्हणजे सगळं मिक्सिंगचं फोटो मिक्सिंग. आणि मी नीट पडली जगातल्या तुम्ही कुठली गाणी सांगा कुठलंही जो म्युझिशियनचा कार्यक्रम आहे तो सारेगम मधले म्युझिशियन. मग त्याचा माझा भाचा आहे पुष्कर. त्याचं पुष्कळ मला मित्र कॉलनीमध्येच राहतो. 5वी गल्ली चार्टर्ड अकाउंटंट जातो आणि आता सध्या वेस्टर्न युनियन कंपनीमध्ये फिनान्स डायरेक्टर म्हणून काम करतोय. लग्न झालंय आणि मला 2 जुळ्या मुली आहेत ज्या 2 वर्षाच्या आहेत आणि सध्या याच शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न चालू ICSE ला घ्यायची. शिक्षकांना नमस्कार. मी पराग गद्रे. एकमेव मेरिटमध्ये आलेला आमच्याकडे मी इंजिनिअरिंग केलं. BE प्रोडक्शन नंतर मग MBA केलं मार्केटिंगमध्ये. माझे जॉब सिमेंट्स, गोदरेज सोप्स, नंतर आता मी टाटा केमिकल्समध्ये आहे गेली 3.5 वर्ष. आमचं म्हणजे सोडा ॲश आणि कन्झ्युमर प्रॉडक्ट बिझनेस टाटा सॉल्ट याचं हेड ऑफ सेल्स अँड मार्केटिंग मी आहे. अंधेरीला आमचं ऑफिस आहे. मी ठाण्याला राहतो आणि माझी बिझनेस करते बँक ऑफ बरोडामध्ये आणि एक मुलगा आहे 9 वर्षाचा. मी प्रसाद लगाय. मी प्रसाद लगाय सध्या स्टेट बँकेत मॅनेजर आहे. म्हणजे आता पोस्टिंग सांगलीला झाली आहे म्हणून मी 1 वर्ष सांगलीला आहे सध्या. अजून स्टील बॅचलर. मी भूषण पंडित. 10वीत एका मार्काने मी मेरिट मिस झाल्यामुळे डॉक्टर झालो. त्याच्यामुळे मी हवा डोक्यात गेली नाही असं बाबांचं मत होतं. त्याच्यामुळे मी डॉक्टर झालो. आय डिड माय MBBS फ्रॉम सायन हॉस्पिटल. देन आय डिड माय MD फ्रॉम सायन हॉस्पिटल. मराठी. त्याच्यानंतर मग मी माझं सुपर स्पेशलायझेशन
DM गॅस्ट्रोएंटरोलॉजी एंडोस्कोपी रिलेटेड सर्जरीमध्ये माझी बायको ते गणित मला सांगतो माझी बायको रेडिओलॉजिस्ट आहे. शी इज अ कन्सल्टंट तज्ञ आहे ती CT स्कॅन MRI मध्ये आणि आमचं स्वतःचं एक सेंटर आहे माझ्या घराच्या खालीच. 2 मुलं आहेत. एक मुलगी 10 वर्षाची, एक 5 वर्षाचा मुलगा. सिंघानियामध्ये दोन्ही मुलं ठाण्याला आणि सुवर्णपदक मला गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये मी युनिव्हर्सिटी टॉपर वॉज अ हायेस्ट स्कोर एव्हर इन युनिव्हर्सिटी. तर त्याचं गोल्ड मेडल जे गॅस्ट्रोएंटरोलॉजीचं होतं ते मला मिळालेलं. त्याच्यानंतर डॉक्टर अब्दुल कलामांची म्हणजे त्यांच्या विजन 2020 प्रोग्राममध्ये आय वॉज वन ऑफ द चोजन गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया टू रिप्रेझेंट द फील्ड इन बॉस्टन कॉन्फरन्समध्ये मग वी हॅड प्रेझेंटेड पेपर्स अँड ऑल दोस. तिकडे मी माझं एंडोस्कोपी ट्रेनिंग 1 महिन्याचं आणि देवाची प्रचंड कृपा आहे. लेक सिटीज आम्ही शिफ्ट केलं बापट नर्सिंग होमला एंडोस्कोपीसाठी आणि मी स्वतःचं माझं माझ्या घरच्या खाली सुरू केलं. भूषण हवा तर मी भूषण असं होतं. आणि अजून एक सांगायची गोष्ट अशी की काय म्हणजे बाबा पण ह्याच शाळेतले होते आणि बाबांचं आता ज्ञानेश्वरीचं जे सिम्पल मराठीमध्ये भाषांतर चाललेलं त्यांचं ते काम त्यांचं जवळ 10 वर्ष प्रॅक्टिस बंद होती. सो त्यांचं पुस्तक पुढच्या वर्षी पब्लिश व्हायचं आमचं प्लॅन आहे. सो दॅट विल बी अनदर ते कुर्ल्याला बाबा मी कुर्ल्याला एक घर आहे आणि मी ठाण्याला सध्या राहतो. ठाण्याला मला स्वतःचं घर आणि क्लिनिक आहे हॉस्पिटल आहे. मामाच्या मुलीचं तिला एक मामा मला मुलगी मामाची मुलगी छान गोरी गोरी राणी नाही झाली. दुसरी एक युपीची अलाहाबादची मुलगी माझी राणी झाली साई हॉस्पिटलमध्ये. श्रेयस अरुण चितळे. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पहिली 6 वर्ष मी बिल्डरकडे कामाला होतो. म्हणजे मी सुरुवातीला मुद्दाम कन्स्ट्रक्शन साईटवर काम केलं. म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये बघतो आणि त्या ड्रिफ्टमधलं जातो वगैरे ते सगळे प्रकार केले. पहिली 7-8 वर्षापर्यंत हिरानंदाने होतो मी, मग कॉन्फ्युडमध्ये होतो, मग बिलीमोऱ्यामध्ये होतो. त्यामुळे 2-3 माझ्या नशिबाने मला चांगली प्रोजेक्ट्स हँडल करायला मिळाले. म्हणजे फूड हाऊस जे आहे ते कन्स्ट्रक्शन मी केलं. बायर हाऊस आहे हिरानंदाने ते केलं होतं. असे कमर्शियल त्यावेळेला 94-95 साली कमर्शियलला एवढं ऑफिसेसचे एवढं हे नव्हतं. त्यावेळेला नवीन सुरुवात होती पण त्यावेळेला मला हँडल करायला नव्हतं. मग मी क्रॉसरोड्समध्ये होतो. म्हणजे पहिलं शॉपिंग मॉल आहे त्याच्यामध्ये पण होतो. त्याच्यानंतर मी बिर्ला सन लाईफमध्ये जॉईन झालो. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स तिकडे मी 6 वर्ष होतो. तेव्हा मी त्यांच्या 75 ब्रांच केल्या आणि त्या लँड जागा घेण्यापासून भारतभर मी फिरलो आहे. 65 शहरांमध्ये मी गेलो. प्रत्येक राज्यातल्या A क्लास, B क्लास, C क्लास राजधानीचं शहर, मग त्याच्या खालचं आणि त्याच्यावरचं अशा सगळ्याच शहरांमध्ये मी जाऊन आलो. आणि तिकडचं जागा घ्यायची, लीज अग्रीमेंट साईन करायचं, इंटिरियर करायचं आणि मग ते ऑपरेशन्स मग रन करायचं. त्यांचा इंडिया हेड होतो, 25 वर्ष होतो, रिलॅक्स लाईफमध्ये होतं. असं मग मी साधारण 201 ब्रांच केले. पूर्ण सगळं. मी फक्त गेलो पुढे नाही यायला जम्मू काश्मीर आणि नाही तिथे मी फिरायला गेलो पण ब्रांच उघडायला नाही गेलो आणि सिमलाला नाही गेलो कारण तिथे मी फिरायला गेलो. आता मी सध्या स्टँडर्ड चार्टर्डमध्ये मी नंतर स्पेशल प्रोजेक्ट्स करायचो. पूर्ण बिल्डिंग, पूर्ण 60,000-70,000 स्क्वेअर फूटची पूर्ण बिल्डिंग घेऊन ती करायची. बँगलोरला एक काम केलं मी, कोरमंगलाला 500 वर्कस्टेशनचं ऑफिस होतं. आणि मग अहमदाबादला गेला. आता पुण्याला नवीन ब्रांच केली कल्याणी नगरमध्ये. आणि मग आता नवीन माझा आता रोज परत चेंज झाला 1 डिसेंबरपासून. आता मी साऊथ एशिया हँडल करायचं मला. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच्या अंडर 6 देश येतात. इंडिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान. देश असे आहेत, तुकार देश आहेत पण तरी आता साऊथ एशिया हे हँडल करायचं. आणि माझी बायको MSc स्टॅटिस्टिक्स आहे आणि ती ICICIमध्ये पूर्वी नोकरीला होती. आणि तेव्हा अजित पडतेला भेटायचा योग होता हे मला आज कळलं. पण त्यावेळेला त्याला नक्की खात्री वाटे ना, कारण माझ्या बायकोकडनं जेव्हा त्यांच्या डिपार्टमेंटला पत्रिका गेली होती तेव्हा त्यांनी वाचलं होतं श्रेयस अरुण चितळे
पण त्याला खरं वाटेल ना की नक्की मीच आहे ना. नसला तर काय. आणि ती MSc स्टॅटिस्टिक्स आहे आणि ती टीचिंग लाईनमध्ये आहे, म्हणजे ती अबॅकस आणि काय निबंध सांगतो सर. आम्ही कोणी प्रश्न विचारला आणि 2 मुलं आहेत. आणि दुसरी मुलगी आहे ती 5 वर्षाची. अजून काय प्रश्न नाही ना. शेजारी पाजारी श्रेयसच्या घरी आम्ही कायम पडले पटापट जाऊन येतो तुम्ही आहात नाही तुम्ही येताय का नमस्कार, मी अजित रघुनाथ फडतरे. आधी मी BSc केलं, मग वेलिंगकरमध्ये मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर 3-4 ठिकाणी नोकरीला होतो. ICICI बँक, हाँगकाँग बँक, हिंदुस्तान लिव्हर आणि आता मुंबई एअरपोर्टवर मी कस्टोडियन म्हणून काम करतो. इथे इंडियातून जे म्हणजे मुंबई एअरपोर्टून गोल्ड आणि डायमंड इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं माझ्या स्ट्रॉंगमध्ये मी त्याचा कस्टोडियन मी राहतो. आधी जिथे राहायचो तिथेच परेलला दांडेकर मॅडम राहतात, त्याच कॉलनीत राहतो, त्यांच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये. आणि मला या एक मुलगा आहे, तो आता किंग जॉर्जमध्ये KG मध्ये आहे. त्याचा पण उद्या इथे कार्यक्रम आहे. साईबाबा झाला तो. बेबी वगैरे झाली आणि माझा जॉब 14 दिवस तिकडे असतो, 14 दिवस तिकडे असतो. समुद्रात असतो मी आणि 14 दिवस तिकडे असतो. सध्या मी पनवेलला राहतो. मला एक बायको आणि एक छोटासा मुलगा आहे 1 वर्षाचा. बायको माझी IT मध्ये आहे, नास्टेकमध्ये कामाला आहे. छोटा 1 वर्षाचा आहे, त्यामुळे घरीच आहे. मी किरण नाईक. मी BCom केल्यानंतर टॅक्सेशन करून मी इंडिया टॅक्सेसमध्ये काम करतो. आमची पूनम चेंबरला मी अकाउंटंट ॲज अ इंडिया टॅक्सेसचा पार्ट बघतो. आणि जसा चितळे फिरतो त्याप्रमाणे मी लेहपर्यंत जाऊन लागतो. आणि तरी भारतातल्या 58 सिटीज फिरलो. इवन इन लास्ट मंथमध्ये मी भटिंडालाच होतो. आणि त्यानंतर तुमच्या पुढे आहे ऑफिशियली एक बायको आहे, 2 मुलं आहेत. दरवाजाच्या पाठी जे काही करायचं ना तू तेव्हा मोठा मुलगा जो आहे 5 वर्षाचा, आपल्या शाळेच्या पिंटोवेलामध्ये आहे. आणि दुसरा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याला यावर्षी ट्राय करणार आहे आपल्या शाळेत. आणि अनअफिशियल बायको आहे, ते अजून सांगण्यासारखे नाही. नागेश मुंजेकर सिव्हिल इंजिनियर आहे आणि इंटिरियर डिझायनर. लोकांची घरं तोडतो फोडतो आणि बनवतो. सिव्हिल इंजिनियर आहे आणि इंटिरियर डिझायनर. लोकांची घरं तोडतो फोडतो आणि परत बनवून देतो. मला एक बायको, एक मुलगी 10 वर्षाची. दररोज 100 बैठक आणि 100 जोर ऐकून घ्या. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मी मंदार उकले. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मी मास्टर्स केलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये. आता सध्या एका कंपनीमध्ये मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. बऱ्याच कंपन्या बदलल्या. आधी विप्रोमध्ये होतो, जॉमेट्रिक सॉफ्टवेअरमध्ये होतो. सध्या डिजिटल ग्रुप इन्फोटेकमध्ये आहे. 4 वर्ष US ला होतो विप्रोमध्ये. आणि मला एक मुलगी आहे.
अरे जरा ऐका आता तरी मी शैलेश ठाकूर फोडणं आणि सोडणं दोन्ही माझं काम आहे. मी जे मधनं मी MBBS केलं जे हॉस्पिटलमधून KEM MS आणि DNB ऑर्थोपेडिक्स. माझं खोपोलीला स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि जसं मी सांगितलं तसं माझं हाडं मोडणं आणि जोडणं असं दोन्ही काम आहे. आणि माझी मिसेस ॲनेस्थेटिस्ट आहे आणि मला एक 8 वर्षाचा मुलगा आहे. खोपोली मेन सिटीमध्ये डॉक्टर ठाकूर विचारायचं बस. तुझ्या आकारावर जाऊ नकोस, एक वेळ दाखवतो कसं मोडतो मी. नवीन हॉस्पिटल होतं ना तुझं? झालंय 3 years. हा तिसरा वाढदिवस 30 नोव्हेंबरला हॉस्पिटल अंडरकवर असेल चाललंय. आज सकाळी सुद्धा एक केस होते मला लेट झालं. निलेश स्टेट्स नाही इज अ US सिटीजन आणि त्याला 2 मुलं आहेत. एक आता नमस्कार, मी राहुल अस्टीकर. मी सध्या फोटोग्राफीचं काम करतो. ॲडव्हर्टायझिंग आणि फॅशन माझं फील्ड आहे आणि माझ्या मते आपल्या अख्ख्या वर्गामध्ये मी एकटाच या फील्डमध्ये आलो आहे. इंडिया फक्त ZTVमध्ये आहे तेवढा मला माहिती आहे. बाकी सुशील चव्हाण वगैरे ते लोक ॲक्टिंग करणार होते. मी पण आहे एंटरटेनमेंट. लग्न झालं मला 9 वर्ष झालेली आहे आणि मला आता अजून काही मुलबाळ नाही आहे. प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट इयर आणि माय ऑफिस इज ॲट अंधेरी वेस्ट. मी सगळ्यांना ॲड्रेस देईन. एनीबडी कॅन कम अँड सी मी. आणि मला खूप सारं आपले जे माझे शिक्षक वगैरे होते त्यांची आठवण येते पण मला आता इथं दिसत नाही आहे. माझे शिक्षक मला अजून एक असं म्हणायचं आहे की जे कोण आधी या बॅचमध्ये आधी पाटकर गुरुजी विद्यालयामध्ये होते आणि तिकडून इथे आलेले आहेत तर त्यांना तिकडच्या खूप माझ्या शिक्षकांची आठवण येत असेल तर मी म्हणतो की आपण एकदा आता कोण असणार नाही पण एकदा परत इथे येऊन तिकडच्या पण माझी शिक्षकांना भेटलं पाहिजे. भाई बाबा माझं इंट्रोडक्शन मी देणार आहे. माझं इंट्रोडक्शन मला द्यायचं आहे. तू नको काम करू. शाळेतून निघालो शाळेतनं निघालो. मी नागेश वैद्य. ओके. शाळा संपल्यानंतर गोदार कॉलेजला कॉमर्स केलं. TYBCom झाल्यानंतर स्वतःचा बिझनेस केला. अजून पण चालू आहे. प्रिंटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचा बिझनेस आहे अजून देखील चालू आहे. आणि ॲक्च्युली बरंच लांब राहत असल्यामुळे ना आपल्या लोकांपैकी कोणाशी संपर्क होऊ नाही शकले कारण त्यावेळी बोलू त्यावेळी पण आणि फोन त्यावेळी नसल्या कारणाने ना मोबाईल वगैरे आता आले. हा पण बोललेला रजिस्टरला मला वाटतं आता वर्षभरापूर्वी आलं. ठीक आहे ओके. एक्स्ट्रीमली सॉरी.
नंतर भेटणं वगैरे व्हायचं, एकत्र शिकलो आयुष्यात. आता प्रिंटिंगचा आणि ॲडव्हर्टायझिंगचा बिझनेस आहे, स्वतःचा बिझनेस आहे. अगदी व्यवस्थित, प्रॉब्लेम नाही. आणि लग्न झालंय, स्वतःची झालंय ना, स्वतःची एक बायको आहे, एक मुलगी आहे. बाकी बाहेर काहीच नाही. शाळेमध्ये असताना पण कोणी राम जगदाळे. मी डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुमाया कॉलेजमधून. त्यानंतर BSS मुंबई उपनगर विद्युत पुरवठामध्ये सर्व्हिसला लागलो. 1 वर्ष नागपूरला ट्रेनिंग केलं पॉवर प्लॅन्टचं. आणि गेली 17 वर्ष मी BSS म्हणजे आत्ताची रिलायन्स एनर्जी लिमिटेडमध्ये सर्व्हिस करतोय सिनियर मॅनेजर. आता टाटामध्ये घ्या. आणि माझं 99 साली 26 डिसेंबर म्हणजे आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. 99 साली लग्न झालं. नक्की. आणि 7 वर्षाच्या 2 जुळ्या मुली आहेत, श्रुती आणि स्मृती. आणि मी डहाणूला असतो. रिलायन्स एनर्जीचा थर्मल पॉवर प्लांट आहे. हो नक्की सगळ्यांनी चिकू काय हवं ते मिळेल. सगळ्यांचं झालं का इंट्रोडक्शन? परेश गायकवाड, सुशील चव्हाण, विनीत पंडलेकर सगळ्यांनीच केलेलं आहे. एक पर्सिव्हिअरन्स नावाची गोष्ट असते जी सौरवकडे कधी असेल असं कोणाला पण सौरवने ज्या पर्सिव्हिअरन्सने सगळ्यांच्या मागे लागून पैसे इज नॉट दॅट इज नॉट अ क्रायटेरिया ऑफ कॉन्ट्रीब्युशन. काय होतं काहीच नव्हते तो क्रायटेरिया नसल्यामुळे, पण सौरवने सगळ्यांच्या मागे लागून आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करूनही, म्हणजे एके ठिकाणी इमोशनल ब्लॅकमेल म्हणजे एवढं ब्लॅकमेलिंग पण कोणी केलं होतं ते सगळं करून तो हे बंद करतो वगैरे. आणि वी हॅव आय थिंक गॉट अ व्हेरी सबस्टॅन्शियल अमाउंट विच आय थिंक कॅन बी युज्ड फॉर betterment of our as a donation we can use. And I think 3 cheers to Saurav Ardekar. Unsung heroes Dinesh Inde आणि आपले आणि thanks to all the madam for their time. एक छोटीशी भेट वस्तू देण्याचे, पण त्याला भेट असं म्हणू नका. गणपतीची मूर्ती आहे आणि छोटीशी गुरुदक्षिणा असं समजा आणि त्याचा स्वीकार करा अशी नम्र विनंती आहे. रुपयाला दिले का असं काय करतो त्याला पहिले
अरे नाही आम्ही चौसा नाही आम्ही श्रीकृष्ण आठवणी 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 आम्ही चार चार स्पीकर कुठे गेला आम्हाला सीडी पाहिजे पैसे देऊ आम्ही फक्त आवाज सवा बिल लावून मी बसतोय आवाज वाढलेला दिसतोय. मुलांसमोर नाही, शिक्षकांसमोर बोलायला लागतंय. काय बोललास काय कळेना. यातली काही मुलं कधी कधी भेटायची. शैलेशच्या लग्नाच्या आधी त्याच्याबरोबरची त्याची बायको मला एकदा भेटली होती. ती माझी मैत्रीण आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. म्हटलं अरे कोण आहे खरं सांग. नाही माझी सिनियर आहे कोणी नाही आम्ही बरोबर फक्त आहोत इथे. आणि तीच त्याची बायको नंतर निघाली. मला जरा डाऊट आला सुद्धा तीच त्याची बायको निघाली. त्याच्यानंतर भूषण घरी येऊन गेला. भूषण डॉक्टर झाल्यानंतर शाळेत मुद्दामून भेटायला आला होता. गॅदरिंग चालू असताना मुद्दामून मला आणि तामाणेबाईंना भेटायला आला होता असं सांगितलं. आणि तो भेटला तिथे गॅदरिंग तर त्यामुळे काही मुलं कॉन्टॅक्टमध्ये आहेतच पण आता सगळ्यांना आहे. विनी तिथे बरेच वेळा भेटतो. याच रस्त्याने आम्ही येतो जातो त्यामुळे आम्ही धावत असतो. एक गोडचं स्माईल देतो विनीत आणि तोही जात येतानाच आम्हाला दिसत असल्यामुळे तसं प्रत्यक्ष बोलता येत नाही. गाडीच्या लग्नाला आम्ही गेलो होतो कारण त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. त्याच्यानंतर मला एकदा इंदे येऊन गेला. तो आज झी TV वर आहे म्हणून त्याला आम्ही पकडला की आम्हाला आता कार्यक्रम करायचा आहे. आपल्या शतक महोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही जे काय आता पैसे जमवलेत ते घेण्यासाठी मी खरं म्हणजे थांबले. तेव्हा अजून जमवू जास्त जमवू. आता 11 साली आहे आणि जास्त मोठ्या मोठ्या पोस्टवरती बरीच माणसं नाही मी त्यांना स्पेशली मुद्दाम सांगणार आहे वेगवेगळं बोलवून सांगणार आहे. आता ह्यांनी मला सांगितलंय कोण काय आणि मी ऐकलेलं पण आहे. त्यामुळे पहिला भूषणचा बकरा करणार काळजी करू नका. नंतर तुझा करणार आहे. बरीच जण मोठ्या मोठ्या पोस्टवर अमेरिकेत तर मला $मध्ये मिळणार आहेत पैसे. डॉक्टर लोक सगळ्यात जास्त कमवतात आपल्याला कापतात आणि तिला नसतात. काळा पैसा भरपूर असतो. पैसे घेतात. त्या काळ्या पैशाला मी गोरा करते. उत्तर मी देणार मी गोरा करते त्याला मी गोरा करते. अमेरिकेत बरेच जण हा एकटा आलाय मला वाटतं. तेच त्याला मी सांगायला मॅडम शाळेसाठी हे सगळं मी बोलते शाळेसाठी बोलते. तुमचं प्रेम शाळेवर आहेच त्याशिवाय तुम्ही आता एकत्र आलेले नाही आहात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. म्हणजेच तुमच्याच भाषेत सांगायचं तर वास्तूवरही प्रेम आहे आणि आमच्या शिक्षकांवर पण आहे म्हणून आज आम्ही इथे बसलेलो आहोत. त्यामुळे तुमचं प्रेम असंच वृद्धिंगत होऊ दे एवढीच इच्छा करते. सौरभला मला आता मोठ्याने बोलता येत नाही पूर्वीसारखं.